जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सकल भुवनमध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. श्रोते हो, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा. संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो, त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 12 जुलै. सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. देवाचे करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे? जसे भांडे कुठे ठेवावे, पळीत तामन कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो, कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो, परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून, आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाचे आणि देव्हाऱ्यात ठेवून ये. दुसरे पत्र आले की ते वाचे आणि मागले पत्र काढून टाके. एकदा वडिलांनी 25 रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का? त्यावर तो म्हणाला, हो. अरे मग पैसे का नाही पाठविलेस वडिलांना? त्या गृहस्थाने विचारले. त्यावर तो म्हणाला, तेवढेच राहिले बघा. तसे आपले होते. आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे आणि संशयरहित होऊन करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही. आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. युद्धात सारथ्याच्या हाती सर्व काही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तिथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे
हेच आपले कर्तव्य ठरते. ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवितात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो. भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते. आजचे बोधवचन गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे आळस भयद्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसून करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा. अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. रघुरायाला तहान प्रेमाची. रामरायाला तहान प्रेमाची. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्रीराम समर्थ.